खूप भारी वाटतंय खरं तर. माझ्याकडे आज शब्द नाही आहेत. गुगल आई ही फिल्म मला असं वाटतं, की मी या फिल्मशी किंवा या स्क्रिप्टशी का कनेक्टेड झाले तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मी असं म्हणेन. कारण जे आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल आहेत तेच सरांचे आपले जे प्रोड्युसर आहेत दिवाकर सर त्यांचे रोल मॉडेल आहेत आणि अगेन आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद सर यांचे सुद्धा ते रोल मॉडेल आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा एकच रोल मॉडेल असतात ना तेव्हा ती माणसं आपोआप कनेक्ट होतात. तसे आम्ही सगळे कनेक्ट झालो. म्हणजे आत्ता माधव सर म्हणाले की पश्चिम आणि दक्षिण या सगळ्यांचा एक आत्ता इथे खूप छान मेळ झालेला आहे. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी महाराजांच्या विचारामुळेच शक्य झालं मी असं म्हणेन. कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत तिथे पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशनाचं त्यांचं स्पीच सुरू करतात. सो मला असं वाटतं की नक्कीच आम्ही फिल्मच्या सुरुवातीला सुद्धा महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद घेतला, त्यांना नतमस्तक झालो आणि मग शूट सुरू केलं. खूप भारी स्क्रिप्ट आहे, खूप अमेझिंग स्टोरी आहे. गुगल आई या टायटलबद्दल मी थोडक्यात सांगेन नक्कीच की हे टायटल खूप कॅची वाटतंय. आत्ता माधव सर म्हणाले की नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला तो चित्रपट नक्कीच आवडेल. तर मी या ठिकाणी असं म्हणेन की हा चित्रपट ऑलरेडी सर लोकांना आवडलेला आहे. कारण जो टीझर लॉन्च झाला, जे सॉन्ग आता सगळ्यांच्या तोंडात बसलेलं आहे, इंस्टाग्रामला ते ट्रेंडिंग आहे, मन रंगलय सॉन्ग आणि फॅमिली सॉन्गसुद्धा. सो मला असं वाटतं की हाच आपल्या फिल्मचा सक्सेस आहे. कारण टीझर लॉन्च झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एवढी उत्सुकता निर्माण होते. सो मला असं वाटतं की आपण सक्सेसची ऑलरेडी फर्स्ट स्टेप चढलेलो आहोत. आणि आत्ताचा जो ट्रेलर लॉन्च झाला तो तर म्हणजे फार फार कमाल ट्रेलर आहे. सो आम्ही सगळे मिळून गोविंद सरांना थँक्यू सो मच म्हणतो की इतकं छान काम त्यांनी आमच्याकडून करवून घेतलं. मुळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना लँग्वेज हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि आपण तर मुळात मराठी भाषिक असल्यामुळे हिंदीसुद्धा तितकं आपण इतकं प्रॉपर बोलायला म्हटलं तरी प्रॉब्लेम होतो. आणि साऊथमधल्या लोकांचा हिंदी बोलायचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. सो तोडकं मोडकं हिंदी आणि तोडकं मोडकं मराठी असं सगळी टीम बोलायची. पण आम्ही नक्कीच त्यांची जी सिनेमाची भाषा होती ती समजावून घेतली आणि त्याप्रमाणे काम करत गेलो. माझं जे कल्याणी नावाचं कॅरेक्टर मी याच्यामध्ये केलेलं आहे तर ते गोविंद सरांच्या वाईफचं कॅरेक्टर आहे आणि खरंच ही खूप रिअल स्टोरी आहे. एक डिरेक्टर कशा पद्धतीनं त्याचा सक्सेस मिळवण्यासाठी प्रोड्युसर शोधतो आणि कशा पद्धतीनं ती सगळी स्टोरी रंगत जाते, कसे त्यांना प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यातून ते सोल्युशन शोधत जातात, हे या फिल्ममध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे. लोकेशन्स खूप कमाल होते. मी याच्यासाठी आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांना थँक्यू सो मच म्हणेल. कारण आपल्याकडे महाराष्ट्रात महाबळेश्वर हे थंड हवेचं जसं ठिकाण आहे तसं साऊथमध्ये कोडाईकनल कोडाईकनल म्हणून असं एक खूप भारी लोकेशन आहे की जे जमिनीपासून 3,500 फूट उंचीवर असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. तिथे आम्ही शूट केलं. ऊन पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता सरांनी आमच्याकडून खूप अप्रतिम सॉन्ग ते शूट करवून घेतलं. आणि स्पेशल थँक्स टू आमचे DOP की जे सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत आणि आम्ही खूप लकी आहोत की त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. सो थँक्यू सो मच किसन सर. हे जे सगळं एडिटिंग केलेलं आहे ते शिवा रेड्डी सर. सो थँक्यू सो मच की तुम्ही इतकं छान आम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे. आणि अगेन आज इथे सगळीच टीम, नानू सर जे क्रिएटिव्ह आहेत आपल्या फिल्मचे आणि सगळेच म्हणजे आपल्या फिल्ममध्ये एक नेपाळमधला सुद्धा कॅरेक्टर आहेत की ज्यांनी विलनचं काम केलेलं आहे. सो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रापुरती किंवा फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीपुरती हा चित्रपट नाही आहे तर पूर्ण सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट आहे. सो मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच हा चित्रपट आवडेल. त्यामुळे 26 जुलैला जाऊन नक्की थिएटरमध्ये ही फिल्म बघा.
आणि जाता जाता स्पेशल थँक्स टू आपले प्रोड्युसर दिवाकर रेड्डी सर, की ज्यांनी खरंच खूप फ्री हँड ठेवला होता. कुठेच कसलीच कसर आम्हाला त्यांनी जाणवून दिली नाही, मग ती लोकेशनच्या बाबतीत असेल किंवा सगळ्या सोयींच्या बाबतीत असेल. स्पेशली माझ्या केसमध्ये जेव्हा मी हा प्रोजेक्ट साईन करत होते तेव्हा मी आधीच सांगितलं होतं की माझी लास्ट इयर फायनल इयर इंजिनिअरिंगची एक्झाम आहे आणि देव बरोबर ती अडचण आपल्या आयुष्यात आणतोच, तसंच मला फेस करावं लागलं. त्याच पिरियडमध्ये माझी फायनल इयर इंजिनिअरिंगची एक्झाम होती की ज्या पिरियडमध्ये मी या फिल्मचं शूट करत होते. सो मी सरांना थँक्यू म्हणेन, गोविंद सरांना, की त्यांनी खूप छान स्केड्यूल अरेंज केलं. मी 3 दिवस हैदराबादला शूट करायचे आणि 2 दिवस येऊन महाराष्ट्रात एक्झाम द्यायचे. एक वेळ अशी आली होती की आमचा लास्ट डे होता, फाईट सिक्वेन्सचा शूट चालू होतं आमचं आणि हेवी रेनफॉल. म्हणजे मी खूप सिम्पल उदाहरण देईन की आता पावसाळा चालू आहे, शेजारून जर गाडी गेली, थोडा जरी चिखल किंवा थोडं जरी पाणी आपल्या अंगावर उडालं तर आपण लगेच चिडतो. पण 3 दिवस मी चिखलात फाईट सिक्वेन्स शूट करत होते आणि याचं प्रूफ दिवाकर रेड्डी स्वतः सर आहेत, कारण ते स्वतः तेव्हा सेटवर आले होते. आणि तो सगळा फाईट सिक्वेन्स शूट करत असताना आम्ही इतके त्याच्यात इन्व्हॉल्व झालो होतो की माझी फ्लाईट आहे आणि मला एक्झामला जायचं हे सुद्धा कोणाला भान नव्हतं. पण हे सगळं सरांनी मॅनेज केलं. त्यांनी मला अगेन दुसरी फ्लाईट वगैरे सगळी बुक करून दिली आणि म्हणून मी शूट करून सुद्धा एक्झामला जाऊ शकले. सो इतकी हेल्प सरांनी केली आणि संपूर्ण टीमनी केली. सो मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करेन की प्लीज 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 जाऊन 26 जुलैला थिएटरमध्ये गुगलाई नावाचा चित्रपट बघा, की जो खरंच खूप वेगळ्या धाटणीचा आहे. सगळ्यांचे रोल खूप अमेझिंग आहेत आणि सगळ्यांनी खूप मनापासून काम केलेलं आहे, सगळ्यांनी खूप मनापासून त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. सो थँक्यू सो मच की इतकी छान आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मला दिलीत आणि या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सो थँक्यू.